फौजदारी केसचा तपास करीत असताना पोलीस हे ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करतात। घटनास्थळाचा पंचनामा करीत असताना सोबत 2 पंच असतात ज्यांना पोलिसांनी बोलावलेले असतात। ते पंच यांच्या समक्ष व घटनास्थळ दाखवणारी व्यक्ती, जी व्यक्ती फिर्यादी असू शकते, केसमधील साक्षीदार असू शकते किंवा जखमी असू शकते, यांच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला जातो। पंचनामा केला जातो म्हणजे नेमके काय केले जाते तर त्या घटनास्थळाचे ठिकाण निश्चित केले जाते। ते घटनास्थळ कुठे आहे, त्याचबरोबर त्या घटनास्थळी कोणकोणत्या गोष्टी दिसून आल्या, त्या घटनेच्या चतुर्सीमा काय आहेत, त्या घटनास्थळाच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पंचनाम्यामध्ये नमूद केल्या जातात। सध्या पंचनाम्याबाबत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहे। ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पंचनामा चार्जशीटसोबत माननीय न्यायालयामध्ये पाठवला जातो। त्याची प्रतसुद्धा आरोपीला देणे बंधनकारक असते। जर त्या पंचनाम्याची CD आरोपीला मिळाली नाही तर आरोपी हे त्या CDची माननीय न्यायालयाकडे अर्ज देऊन मागणी करू शकतात। ती CD देणे सरकार पक्षाला बंधनकारक आहे। जेव्हा अशा प्रकारचा पंचनामा केला जातो त्यावेळी असे अपेक्षित असते की त्या पंचनाम्यावरील पंच हे स्थानिक असावेत, जवळपासचे असावेत। जर पोलिसांना पंच मिळत नसतात, फिर्यादी पक्ष मदत करत नसतो आणि पंच उपलब्ध करून देत नसतो, त्यामुळे बऱ्याच वेळा नेहमीचे पंच म्हणजेच एकाच पंचांकडून अनेक केसेसमध्ये पंचनामे केले असल्याचे सुद्धा दिसून आलेले आहे। परंतु जेव्हा असे पंच न्यायालयामध्ये येतात तेव्हा ते पंच फितूर होतात। बऱ्याच वेळा ते प्रत्यक्षपणे घटनास्थळावर गेलेले नसतात, त्यांच्या फक्त सह्या घेतलेल्या असतात। त्यामुळे त्यांना घटनास्थळाबद्दल फारशी माहिती नसते आणि उलट तपासामध्ये आरोपीचे वकील जेव्हा घटनास्थळाबद्दल प्रश्न विचारतात त्यावेळी अडचण निर्माण होते। त्यामुळे शक्यतो पंच हे स्थानिक घ्यावेत। फिर्यादीने पंचांची व्यवस्था करणे आवश्यक असते, तरच पुढे केसमध्ये फिर्यादीला ती केस भक्कम होऊ शकते। ही फिर्यादीची बाजू झाली। पंचनाम्याच्या अनुषंगाने बऱ्याच वेळा आरोपीतर्फे जे उलट तपास घेतले जातात त्या उलट तपासामध्ये पंचनाम्याला फारसे महत्त्व दिले जात नाही, परंतु घटनास्थळाचा पंचनामा आणि त्यावरील पंचांची साक्ष ही फौजदारी केसमध्ये अत्यंत महत्त्वाची असते। जेव्हा पंच साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येतात, पंच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे असे सांगतात, तो पोलिसांनी त्यांच्या समोर लिहिलेला आहे, वाचून दाखवलेला आहे आणि त्यानंतर आम्ही सह्या केलेल्या आहेत असे सांगतात आणि त्या अनुषंगाने जबाब देतात। त्यावेळी आरोपीसाठी पंच कोणत्या गावचे आहेत, पंचांनी यापूर्वी साक्ष दिलेली आहे का, पंचांना त्या घटनास्थळाबद्दल किती आणि कोणती माहिती आहे, या अनुषंगानेचे प्रश्न विचारले जातात। बऱ्याच वेळा पंचांना आजूबाजूचा परिसर, चतुर्सीमा एवढेच नाही तर ते नेमके घटनास्थळ कुठे आहे, गावाच्या कोणत्या बाजूला आहे, मिळकतीमध्ये असेल, शेतीमध्ये असेल, घरामध्ये असेल तर ते घर कशाचे आहे, त्या शेतीमध्ये त्यावेळी काय पिके होती, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सांगता येत नाहीत। त्या अनुषंगाने पंचांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। पंचनाम्याच्या बाबतीमध्ये आणि पंचांच्या साक्षीच्या बाबतीमध्ये जेव्हा एक व्यक्ती असे म्हणत असते की मला अमुक ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्यावेळी शेजारी असलेले अमुक लोक हे मला सोडवण्यासाठी आले, त्यांनी घटना पाहिली, त्यांनी सोडवासोडवी केली, त्यावेळी जे लोक मध्यस्थता करण्यासाठी आलेले आहेत, ज्यांनी सोडवासोडवी केलेली आहे, ते घटनास्थळापासून किती अंतरावर राहतात हे सिद्ध करण्यासाठी पंचनामा हा महत्त्वाचा ठरतो। एवढेच नाही तर ते घटनास्थळ साक्षीदार ज्या ठिकाणी राहत होते आणि तिथून पळत आले त्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे याबाबत सुद्धा प्रश्न विचारले जातात। आरडाओरड्याचा आवाज हा साक्षीदारापर्यंत पोहोचला होता का, साक्षीदारांना ते जिथे होते तिथून घटनास्थळ दिसत होते का, त्याचे अंतर किती होते, या सर्व प्रश्नांवरून केलेला पंचनामा खरा आहे की खोटा, फिर्यादीची केस खरी आहे की खोटी आणि जे पंच आहेत त्यांनी जो जबाब दिलेला आहे तो खरा आहे की खोटा, या गोष्टी सिद्ध होतात। पंचनाम्याला फौजदारी केसेसमध्ये अत्यंत महत्त्व आहे, कारण पंचनामा हा घटना नेमकी कोठे घडली हे दर्शवतो आणि घटनास्थळ जर सिद्ध झाले नाही तर या कारणावरून सुद्धा आरोपीची निर्दोष मुक्तता होऊ शकते। पंचनाम्यामध्ये त्रुटी असतील तरीसुद्धा आरोपीची निर्दोष मुक्तता होऊ शकते।
उदाहरणार्थ पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेली वेळ म्हणजे पंचनामा किती तारखेला केला याबाबत खाडाखोड असेल, विसंगती असेल, पंचनाम्याची तारीख यामध्ये खाडाखोड असेल, विसंगती असेल, एवढेच नव्हे तर घटनास्थळ कोणी दाखवले या बाबतीतसुद्धा जर जबाबामध्ये म्हणजेच पंचांच्या जबाबामध्ये आणि साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती आलेली असेल, तसेच टायमिंगमध्ये विसंगती आलेली असेल तरीसुद्धा आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाते. त्यामुळे पंचनाम्याला अत्यंत महत्त्व आहे. पंचनामा केल्यानंतर पंचनाम्यावर पंचांच्या व तपास अधिकारी यांच्या सह्या घेतल्या जातात. ज्यांनी घटनास्थळ दाखवले त्यांची सही घेतली जात नाही. त्यामुळे घटनास्थळ नेमके किती तारखेला दाखवले, किती वाजता दाखवले आणि घटनास्थळी काय काय केले हे सांगणे घटनास्थळ दाखवणाऱ्या साक्षीदारावर सुद्धा बंधनकारक असते, कारण त्याबाबत उलट तपासामध्ये प्रश्न विचारले जातात.